हा बेटा. हे भारत पाकिस्तान तणावाचा जो इतिहास आहे ना तो मला जाणून घ्यायचा आहे. ओके. 1947 पासून भारताच्या आणि पाकिस्तानाच्या या तणावाला किनार आहे. जेव्हा आपण स्वतंत्र झालो, भारत स्वतंत्र झाला, पाकिस्तान स्वतंत्र झाला, राजनैतिक किंवा राजकीय महत्वाकांक्षा हे या तणावामागचं सर्वात मोठं कारण आहे. लक्षात आलं तुझ्या? त्याचं कारण असं आहे की भारत आणि पाकिस्तान एकाच वेळी जेव्हा स्वतंत्र झाले तेव्हा भारतामध्ये तुला सांगतो की आतापर्यंत म्हणजे 1947 पासून ते आज 2025 पर्यंत आपण प्रचंड प्रमाणामध्ये प्रगती, पण या काळामध्ये आपण आपल्या प्रगतीवर लक्ष केंद्रित केलं. परंतु या भारत आणि पाकिस्तानामध्ये सगळ्यात तणावाचा मुद्दा जर कुठला काय असेल तर तो 1947 निर्माण झाला. तुला याच्या आधी पण काश्मीरच्या संदर्भामध्ये मी सांगितलं होतं की त्याचं कारण होतं जम्मू काश्मीर. 1947 मध्ये राजा हरी सिंग हा स्वतंत्र राहू इच्छित होता, परंतु पाकिस्तानी कारवायामुळं तो भारताकडे आला आणि त्यांनी भारताला ऑफर दिली की मला तुमच्यासोबत राहायचं आहे. त्याच्यानंतर तुला सांगितलं की 370 कलम तयार झाला आणि 370 कलमानुसार जम्मू काश्मीर भारताबरोबर येण्यास तयार झाला. लक्षात इथपर्यंत तर तुला समजलं होतं बेटा. त्याच्यानंतर काय झालं की 1947ला आपलं पहिलं युद्ध भारत आणि पाकिस्तानच्या सोबत झालं. फाळणी जेव्हा झाली तेव्हा तर आपल्याला त्रास झालाच होता. भारताचे लाखो लोक मारले गेले, अनेक विस्थापित झाले, दोन्हीकडे ही अवस्था झाली. परंतु तुला एक गोष्ट सांगतो की त्याच काळामध्ये 1947ला मग पीओके तयार झाला आणि एलओसी तयार झाली, लाईन ऑफ कंट्रोल तयार झाली. आणि या लाईन ऑफ कंट्रोलमध्ये पाकिस्तानने सातत्याने पाकव्याप्त काश्मीर जो आहे त्या ठिकाणी दहशतवादी कारवाया करण्याचा प्रयत्न केला. आणि तुला सांगतो की आपलं 1965ला पहिलं युद्ध झालं पाकिस्तान बरोबर, त्याला ताशकंद समझोता असं म्हटलं गेलं आणि तिथं ते संपलं. त्याच्यानंतर तुला सांगतो की 1971ला बांगलादेशमध्ये स्वतंत्र बांगलादेश म्हणून एक आंदोलन सुरू झालं. त्याला भारताने सपोर्ट केला आणि या युद्धामध्ये म्हणजे 1970च्या आसपास शेख मुजीबुर रहमान जे होते त्यांना भारताने मदत केली आणि त्या काळी पाकिस्तानला नमतं घ्यावं लागलं, पाकिस्तानला पराभवाचा स्वीकार करावा लागला आणि पूर्व पाकिस्तान जो म्हटला जायचा तो बांगलादेशचा हिस्सा झाला आणि स्वतंत्र बांगलादेश तयार झाला.